मला जसं माहित पडलं की आपल्या वावराजवळ हार्वेस्टर आला, मी उचलला पळम, भाषाला घेतला सोबत आणि आम्ही निघलो वावराकडे. आम्हाला नक्की माहित नव्हतं की हार्वेस्टर नेमकं कुठे आलं. वावरात आलो पण आम्हाला हार्वेस्टर तर काही दिसलं नाही. इकडे तिकडे भटकल्यावर शेवटी आम्हाला आवाज आला. भाषा म्हणे मी झाडावर चढतो, दिसते काय पाहतो. भाषा म्हणे ट्रॅक्टरचा आवाज आहे. म्हटलं नाही हार्वेस्टरचा आवाज आहे. शेवटी दिसला आम्हाला हार्वेस्टर, पण ते आता आपल्या वावरात येते की नाही याची काही गॅरंटी नव्हती. पण तरी आम्ही गरीबी आलो. त्याच्या लोक म्हटलं आमचं सोयाबीन द्या काढून. तेले घेऊन आलो आपलं सोयाबीन दाखवायला. पण ते म्हणत गड्या आपला हार्वेस्टर फक्त कोरं सोयाबीन काढते, तुरीच्या वयातच सोंगून घे. पण त्यात बी कोरं सोयाबीन काढायला 2-3 दिवसांनी येऊ म्हणत. मग काय दुसऱ्या दिवशी मी ना गँग सांगली, तुरीच्या वयातलं सोयाबीन सोंगून घेतलं. पण डायरेक्ट तिसऱ्या दिवशी पळमन फाऱ्या घेऊन आलो सोयाबीन जमा करायला. पण यात बी एक विषय झाला की सोयाबीन सोंगणारे म्हणत की आम्ही गंजीवर थांबत नाही. मग काय मजबुरी का नाम महात्मा गांधी, मलेच थांबणं पडलं बा गंजीवर. लोकांना वाटते की बा पोऱ्याचे 3 लाख फॉलोअर आहे तर पोऱ्या जलवा करत असेल. घ्या रे बा मग पा मा जलवा कसा आहे. गंजी तर अशी दाबून लावली की सोंगणारे म्हणत काही टाप गंजी लावली गड्या. मतलब मी काय पहिल्यांदा थोडी करू राहिलो हे काम. ऑलराऊंडर माणूस आहे मी, सगळेच कामं जमता आपल्याला. तिसऱ्या दिवशी मी ना तुरीच्या वयातलं सोयाबीन सोंगून गंजी लावली. इकडे चौथा दिवस निघला पण आपलं कोरं सोयाबीन काढायला काही हार्वेस्टर आला नाही. मतलब उद्या जर हे सोयाबीन काढल्या नाही गेलं तर याच्या शेंगा फुटणं चालू होऊन जाते. आता काही करून एका दिवसात हार्वेस्टर आणाच लागते. मग त्याच्यासाठी मीनं काय केलं ते पाहू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. पण पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी मला फॉलो करून घ्या. भेटू आपण लवकरच.